तर नमस्ते मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. काय म्हणता मंडळी, आज आपण इथे आलेलो आहे परत एक नवीन ब्लॉग घेऊन. तर याच्यामध्ये मागच्या ब्लॉगमध्ये आपण पूर्ण ॲड मॅनेजर कव्हर केलं, प्लस सोबत आज आपण जे व्हॉट्सअप मेसेजेस सरळ मेसेजिंग कन्व्हर्सेशन्स आपल्यापर्यंत आले पाहिजे याच्यासाठी आपण एक कंपेन रन केली होती. ठीक आहे, तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय करणार आहे, एक खूप इझी वेमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. याच्यामध्ये आपण ॲड मॅनेजरमध्ये जाऊन आपण एक इन्स्टंट फॉर्म रेडी करणार आहे, ज्याच्याने काय होणार की आपल्या ज्या ॲड्सवर आहेत, जे पण काही जे आपण टार्गेट करणार आहे लोकांना किंवा कॅन्डिडेट्सला, आपलं जसं याच्या कन्सल्टन्सीसाठी आपण ॲड रन करतोय, तर त्याच्यामध्ये आपण स्टुडंट्सला टार्गेट करणार आहे, मेनली फ्रेशर्सला टार्गेट करणार आहे, एक लोकेशनला टार्गेट करणार आहे. तर डिटेल टार्गेटिंग कशी करायची आहे आपल्या फेसबुक आणि मेटा ॲड्समध्ये मी तुम्हाला ते शो करणार आहे. तर याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट मी तुम्हाला त्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेली की तुमचे फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज हे दोन्ही पण एकमेकाशी कनेक्ट असले पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचा जो पण काही बिझनेस आहे तो बिझनेस व्हेरीफाय केला पाहिजे तुम्ही, तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींना अडचण येणार नाही. ओके, तर सरळ आपण येऊ आज की इन्स्टंट फॉर्म थ्रू लीड्स आपण कशा सरळ आपल्या एक्सेल शीटमध्ये आपण जनरेट करू शकतो, यासाठी आपण एक कॅम्पेन रन करणार आहे. तर सर्वात आधी याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, एक कॅम्पेन आहे, ॲड सेट आहे आणि मग त्याच्यानंतर ॲड्स आहे. ओके, तर याच्यामध्ये सरळ काय आहे की फर्स्ट तुम्हाला एक कॅम्पेन बनवायचा आहे, त्याच्यामध्ये कॅम्पेनमध्ये एक ॲड सेट बनवायचा आहे आणि ॲड सेटमध्ये तुम्हाला एक ॲड रन करायची आहे. ओके, तर सर्वात आधी आपण एक कॅम्पेन बनवू, ज्याच्यामध्ये आपण इथे तुम्ही फेसबुक ॲड मॅनेजरला जेव्हा येत आहे, ॲड मॅनेजर तुम्हाला इथे साईन दिसतोय, इथे वेगळे वेरियस ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटतील, अकाउंट ओव्हरव्ह्यू, कॅम्पेन, मग त्याच्यानंतर ॲड रिपोर्टिंग, ऑडियन्सेस, ॲडव्हर्टायझिंग सेटिंग्स, बिलिंग्स आणि पेमेंट्स, इव्हेंट मॅनेजर, आणि याच्यामध्ये सर्व टूल्स तुम्हाला इथे बघायला भेटतात. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण एक कॅम्पेन रन करू. तर कॅम्पेन रन करायसाठी तुम्हाला इथे क्रिएट ऑप्शनवर जायचं आहे. आपलं सर्वात आधी इथे जे चूज अ बाईंग टाईप, तर आपल्या न्यू कंपेनसाठी आपल्याला इथे ऑप्शनमध्ये ठेवायचं आहे. तर दुसरं ऑप्शन पण आहे तुमच्याकडे रिझर्वेशनसाठी म्हणून, बट रिझर्वेशन आपल्याला करायचं नाही. इथे ऑप्शनमध्ये बाय इन रिअल टाइम विथ कॉस्ट इफेक्टिव्ह बिडिंगमध्ये आपल्याला हा ऑप्शन चूज करायचा आहे. मग त्याच्यानंतर आपला कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपला की लीड जनरेट करायचे आहेत आपल्याला. ओके, तर लीड जनरेट करायला जेव्हा आपण जातो तिथे लीड्स सिलेक्ट करून, म्हणजे इथे कलेक्ट लीड्स फ्रॉम युअर बिझनेस और ब्रँड, असं तुम्हाला इथे पूर्ण हा मेटा तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतो, ज्याने की तुम्ही वेबसाईट आणि इन्स्टंट फॉर्मवर तुम्ही तुमचे कन्व्हर्सेशन्स आणू शकता. ठीक आहे, तर लीड सिलेक्ट करून आपण इथे कंटिन्यू करू. त्याच्यानंतर मग सर्वात आधी ऑप्शन इथे कॅम्पेन नेम तुम्हाला एक द्यावं लागेल. ठीक आहे, आता माझं कॅम्पेन नेम आहे, मी पुणे ईस्टला टार्गेट करतोय. पुणे ईस्टचे जे पण कॅन्डिडेट्स जॉबसाठी सर्च करताय त्यांच्यासाठी मी इथे कॅम्पेन नेम पुणे ईस्ट जॉब्स म्हणून एंटर करताय आणि त्याच्यानंतर आजची डेट टाकून देईल मी 9 डिसेंबर. ओके, तर यांनी मला हे आठवण राहील की हे कॅम्पेन मी कधी बनवली आहे आणि मला लीड्स बघण्यासाठी त्याच्यामध्ये इझी सापडेल सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मग त्याच्यानंतर बाईंग टाईप ऑप्शन आपण ठेवलेला आहे. मग त्याच्यानंतर कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह लीड आपल्याला इथून जनरेट करायचे आहे. कॅम्पेन स्पेंडिंग लिमिट नन ॲडेड इथे ऑप्शन्स आहेत, तुम्ही ह्या ऑप्शनला सोडून द्या. सरळ कॅम्पेन ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्ही येऊ शकता. मग आपल्याला आपल्या कॅम्पेनसाठी बजेट रन करायचं, तर आपण कमीत कमी बजेटमध्ये कसं काय करणार आहे याच्यासाठी हा पूर्ण आपण सिरीज बनवतोय आपल्या मेटा ॲडची. तर इझी वेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल. तर आपण आपला डेली बजेट 125 रुपीजपासून चालू करू. ओके, ॲज अ एक्झाम्पलसाठी 125 घेतलंय मी. मग त्याच्यानंतर इथे कॅम्पेन बीट स्ट्रॅटर्जी हाय व्हॉल्यूममध्ये ठेवायची आहे, म्हणजे हाय व्हॉल्यूममध्ये लीड पाहिजे आपल्याला. मग बजेट शेड्युलिंग बंद ठेवू आपण. मग त्याच्यानंतर जे स्पेशल कॅटेगरी आहे, जसं की मी माझ्या एम्प्लॉयमेंट एजन्सीसाठी माझ्या ॲड रन करतोय. ओके, तर माझा हा जी गोष्ट आहे की ॲड्स जे माझ्या जॉब ऑफरमध्ये म्हणजे जॉब प्रोव्हाइड करतोय, प्रोफेशनल सर्टिफिकेशन प्रोग्राम्स और अदर रिलेटेड ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला इथून भेटू शकतात. तर मी एम्प्लॉयमेंट सिलेक्ट करतो इथे, म्हणजे हा तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल, कारण मेटा जे आहे ते ऑटोमॅटिकली तुम्ही काय पोस्ट करता, काय ॲडव्हर्टाईज करता याला अनालाइज करेल. आणि जर ह्या कॅटेगरीज तुम्ही इथे सिलेक्ट केल्या नसतील तर तुमची ॲड रन होणार नाही. तर ओके, इथे नेक्स्ट ऑप्शन आहे कंट्रीजमध्ये आपण इंडिया चूज करू, कारण आपण इंडियामध्ये पुणेमध्ये आपण पुणेला टार्गेट करतोय. तर आपलं कंट्री इथे चूज करून आपण नेक्स्ट ऑप्शनला जाऊ. ओके, जास्त काही अवघड गोष्टी नाही आहेत, जेवढं तुम्ही कॉम्प्लिकेटेड वेमध्ये तुम्ही युट्यूबला बघता 10 लोक 10 वेगळ्या पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतील, पण ते त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. सरळ मी ज्या स्टेप सांगतोय त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करा आणि तुम्हाला खूप इझी वेमध्ये सगळ्या गोष्टी इथे मिळतील. ओके, तर नेक्स्ट आहे की आपण ॲड सेटचा नेम ठेवणार आहे. ठीक आहे, ॲड सेटचा नेम ठेवू आपण की फ्रेशर कॅन्डिडेट्स आपल्याला पाहिजे. ठीक आहे, तर फ्रेशर कॅन्डिडेट्स म्हणून आपण इथे ॲड सेटचं नाव ठेवू. तर इथे तुम्ही काही पण ठेवू शकता. ठीक आहे, ॲड सेट नेम इथे फ्रेशर कॅन्डिडेट चूज करून आपल्याला कन्व्हर्जन कुठे आणायचं आहे, कन्व्हर्जन लोकेशन इथे वेगळे ऑप्शन्स आहेत, जसं वेबसाईट आणि इन्स्टंट फॉर्मवर आणू शकतो आपण. वेबसाईटला डायरेक्ट करू शकतो, वेबसाईट आणि कॉल दोन्ही याच्यावर करू शकतो. इन्स्टंट फॉर्म्स आणि मेसेंजर थ्रू पण आपण लीड जनरेट करू शकतो. ओके, बट आपल्याला सरळ कन्व्हर्सेशन्स वेबसाईट किंवा कॉल्सवर नाही आणायचे, तर आपल्याला त्याची प्री डेडिकेटेड लीड्स पाहिजे आपल्याला आपल्या एक्सेल शीटमध्ये, ज्याच्याने की मी माझ्या एम्प्लॉईजला ती शीट देईल, त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन कॅन्डिडेट्स तिथे फिल करतील आणि डिटेलमध्ये माझ्याकडे तो डेटा सेव्ह राहील. तर आपण सिंगल फॉर्ममध्ये याला इन्स्टंट फॉर्मॅटमध्ये आपल्याला लीड्स घ्यायची आहे. मग त्याच्यानंतर परफॉर्मन्स गोल आपला इथे सिलेक्ट करायचा आहे. फेसबुक पेज आपलं सिलेक्ट करायचं आहे की ज्याच्यावरनं आपल्याला ॲड रन करायचे आहे, म्हणजे तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज हे दोन्ही पण कनेक्ट असले पाहिजे. सेम बिझनेस नेमनी तुम्ही तिथे फेसबुक पेज
बनवलं पाहिजे. ओके, परफॉर्मन्स गोल काय आहे की आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ कन्व्हर्जन लीड्स मिळाले पाहिजे. म्हणजे जे लीड्स आपल्याकडे येतात ते चांगल्या क्वालिटीचे आले पाहिजे आणि ते जेन्युनली त्या गोष्टीसाठी इंटरेस्टेड असले पाहिजे की ज्या सर्व्हिसेस आपण त्यांना तिथे प्रोव्हाइड करतो, तिथे ॲडव्हर्टाईज करतो. ओके, इथे मग वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, डायनामिक, क्रिएटिव्ह वगैरे, हे आपण बंदच ठेवू. सरळ बजेट अँड शेड्यूलवर येऊन आपण आपली स्टार्ट डेट, आता जसं आजची डेट आहे 9 डिसेंबर, आता वाजता दुपारचे 2:46, बट आपण याला शेड्यूल करू 3:30 वाजता. ओके, तर म्हणजे हा काय करतो मेटा ॲड्स की तुमचे ॲड तुम्ही पोस्ट केल्यानंतर त्याला रिव्ह्यू करतो की एक्झॅक्टली हा सेफ आहे का लोकांना. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काही स्कॅम्स वगैरे हा पूर्ण रिव्ह्यू करेल तुमचं फेसबुक ॲड. ओके, आणि त्याच्यानंतरच तुमचे ॲड पोस्ट केल्या जातील. मग आता मी हा जो कॅम्पेन आहे हा किमान 5 दिवसासाठी रन करणार आहे. म्हणजे 13 तारखेपर्यंत करेक्ट 3:30 वाजेपर्यंत मी हा रन करणार आहे. ओके, म्हणजे पूर्ण तुम्हाला 5 दिवसासाठी आपण हा ॲड रन करू इथे 3:30 PM पर्यंत. ओके, मग त्याच्यानंतर इथे बजेट आपण आपला सेट केला, आपला टायमिंग सेट केला किती दिवसासाठी आपल्याला सेट करायचं याच्यावर. आणि त्याच्यानंतर ऑप्शन दिसतो तुम्हाला ऑडियन्स कंट्रोल म्हणून. ऑडियन्स कंट्रोलमध्ये काय आहे की तुम्ही इथे डिटेल टार्गेटिंग करू शकता. ओके, जसं की इथे लोकेशन्स, वेगवेगळ्या लोकेशन्स दिल्या आहेत. तर आपल्याला पुणे ईस्ट लोकेशनसाठी करायचं, इंडिया बाय डिफॉल्ट इथे सेव्ह राहील. मग आता पुणेमध्ये मला पुणेला टार्गेट करायचं, तर मी पुणे सिलेक्ट करून इथे पुणे सिलेक्ट करेल. ओके, त्याच्यानंतर मला एक परफेक्ट लोकेशनसाठी पण टार्गेट करायचं आहे. तर जसं की मला टार्गेट करायचं आहे वडगाव शहरी. ओके, वडगाव शहरी तुम्ही जेव्हा इथे टाईप कराल तर तुम्हाला इथे वडगाव शहरी म्हणून इथे टार्गेट झालेलं दिसेल. ठीक आहे, पुणेमध्ये वडगाव शहरी. ओके, त्याच्यानंतर आपण याला करू केसनन फाटा वाघोली पुणे. ओके, तुम्ही बघू शकता इथे 2 जागी यांनी टार्गेट केला आहे. म्हणजे 10 माईलच्या रेडियसमध्ये हा पूर्ण ऑडियन्सला टार्गेट करेल. म्हणजे माझे जे पण काही लीड्स आहेत ते मला पुणेमधूनच पाहिजे, कारण माझे जे जॉब पोस्टिंग्स आहेत ते पुणेमधूनच आहे. तिसरं लोकेशन आहे हडपसर, आपण इथे सिलेक्ट करू आणि ते लोकेशन करून घेऊ. म्हणजे हे 3 तुम्ही बघू शकता इथे 3 लोकेशन्स आपण सेट केले आहे. आणि तुम्हाला जर वेगळ्या लोकेशनसाठी जर करायचं राहिलं तर तुम्ही लोकेशन इथे बल्कमध्ये, म्हणजे इथे की तुम्ही पोस्टल कोड्स टाकू शकता वेगळे आणि ते बल्कमध्ये तुम्ही इथे टार्गेट करू शकता लोकांना. ठीक आहे, आता मिनिमम एज मला माझ्या कॅन्डिडेटची पाहिजे 18. ओके, मग याच्यानंतर पण आपल्याला एक ऑप्शन दिसायला भेटतो एक्सक्लूड दिस कस्टम ऑडियन्सेस. म्हणजे आपल्याला कोणाला एक्सक्लूड नाही करायचं आहे, सरळ आपण डिटेल टार्गेटिंग करणार आहे. ऑल लँग्वेजेसचे कॅन्डिडेट्स मला पाहिजे तर इथे ऑल लँग्वेजेस चूज करू. तुम्हाला जे लँग्वेज पाहिजे ते तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता. ओके, त्याच्यानंतर ॲडव्हान्टेज प्लस ऑडियन्समध्ये इथे तुम्ही डिटेल टार्गेटिंग करू शकता. जसं की मला एज क्रायटेरिया पाहिजे माझा 18 ते फक्त 35 पर्यंत, की मला फक्त 35 एजपर्यंत कॅन्डिडेट पाहिजे. जेंडर मला दोन्ही पण चालतात, मेल फिमेल, तर इथे ऑल मी सिलेक्ट करून घेईल. इन्क्लूड दिस कस्टम ऑडियन्सेस. ओके, इथे न करता डिटेल टार्गेटिंगमध्ये मी काय करतो की फ्रेशर्ससाठी इथे मी ऑप्शन देतो. तर इथे मला वेगवेगळे ऑप्शन्स इथे रिलेव्हन्समध्ये दाखवते हा, की जसं लोक रिक्रुटमेंट बघताय, मग ज्यांना जॉब्स पाहिजे ते लोक बघताय, तर इथे आपण इंटरेस्ट त्यांचे सिलेक्ट करू शकतो. आता बघा जसं रिक्रुटमेंट, मग कोणी एम्प्लॉयमेंट बघताय, मग त्याच्यानंतर याच्यामध्ये दिसतंय की जॉब करिअर्समध्ये लोक जॉब हंटिंग करताय, म्हणजे जॉब पण शोधताय लोक. तर हे ऑप्शन्स आपण इथे ॲज अ डिटेल टार्गेटिंगमध्ये आपण इथे चूज करू शकतो. मग त्याच्यानंतर मी हे करेल की इथे टेलिकॉलिंग किंवा टेलिसेल्स एक्झिक्युटिव्ह ॲज मी इथे सिलेक्ट करेल. ठीक आहे, टेलिसेल्स रिप्रेझेंटेटिव्ह इथे बघू शकता तुम्ही जॉब टायटल्समध्ये जे लोक टेलिसेल्समध्ये जॉब शोधताय, आपण डायरेक्ट त्यांना इथे टार्गेट करणार आहे. आणि डिटेल टार्गेटिंग आपण इथं केलेली आहे. डिफाईन फर्दर आणखी मला करायचं नाही आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट ऑप्शन दिसेल तुम्हाला पॉलिसी अँड रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स. माझी जी ॲड आहे ही सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट्समध्ये येत नाही, बरोबर. तर गव्हर्नमेंट नॉर्म्सनुसार तुमची ॲड्स जर याच्यामध्ये असतील तर त्याच्यामध्ये थोडीशा अडचणी येऊ शकतात, कारण की सिक्युरिटीज आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे लोकांकडून तुम्हाला म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स घ्यायचे आहे किंवा लोकांना काही गोष्टींसाठी तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट करायचा आहे किंवा त्यांना गाईड करायचं आहे तुम्हाला, तर ते ह्या ॲड सेटमध्ये तुम्ही ॲड सेट इन्क्लूड ॲड रिलेटेड टू सिक्युरिटीज आणि इन्व्हेस्टमेंटचं ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. मग त्याच्यानंतर प्लेसमेंट ऑप्शन आपल्याला बघायला भेटतो इथं, ज्याच्यामध्ये काय आहे की आपण फेसबुक, इंस्टाग्राम आणि ऑडियन्स नेटवर्क ह्या 3 नेटवर्कवर आपल्याला सध्या आपण करतोय. तर इथे आपण प्लॅटफॉर्म चूज करू शकतो किंवा तुम्ही इथनं बंद पण करू शकता. जसं की मला फक्त इंस्टाग्रामवर माझ्या ॲड रन करायचे आहेत, तर मी फक्त इंस्टाग्राम चूज करेल आणि हे 2 ऑप्शन बंद करेल. पण मला 3 पण जागे माझे ॲड रन करायचे आहेत, तर बाकी सगळे ऑप्शन स्किप करून मी जे पण काही नेसेसरी गोष्टी आहेत हे इझी वेमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि हे ऑप्शन सिलेक्ट करून आपण पुढे नेक्स्टला जाऊ. ओके, आता इथे आल्यावर ॲड सेट बनवल्यानंतर आपण आपली ॲड जनरेट करताय, बरोबर. एक ॲड बनवतोय आपण की एक्झॅक्टली लोकांना आपल्याला काय इंटरफेस दाखवायचा आहे आणि काय पेज आपला दिसला पाहिजे लोकांना, हे पूर्ण इथे आपण त्याचं डिझाईन करणार आहे. ओके, ॲड नेम आपण टाकू याला पुणे जॉब्स फॉर फ्रेशर. तुम्ही हे नाव काही पण टाकू शकता. याचं आपण डेट देऊन 9 डिसेंबर. इथे हे पण लक्षात राहील. ओके, पार्टनरशिपमध्ये ॲड जर असेल तर पार्टनरशिपचं ऑप्शन तुम्ही चालू करू शकता. इथे तुम्हाला तुमचं फेसबुक पेज चूज करावं लागेल, ज्या पेजने तुम्ही तुमची ॲड रन करताय. ओके, मग त्याच्यानंतर फेसबुक पेज आपण इथनं आपलं चूज करून घेतलं. पुढे यांनी आपल्याला रिडायरेक्ट केलं आपल्या फर्स्ट पेजला. इथनं आपण जेव्हा फेसबुक पेज आपण सिलेक्ट करतो त्याच्यानंतर इंस्टाग्राम पेज आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. इंस्टाग्राम पेज सिलेक्ट केल्यानंतर मग आपल्याला ॲड सेटअप करायची आपली, की आपण एक सिंगल इमेजमध्ये आपण आपला ॲड चालवतोय किंवा व्हिडिओमध्ये चालवतोय किंवा
कॅरोसेल म्हणून एक ऑप्शन आहे. इथे तुम्ही म्हणजे मल्टिपल तुम्ही इथे ॲडव्हर्टाईज करू शकता, मल्टिपल इमेजेस तुम्ही ॲड करू शकता, बट आपण सिंगल इमेज ॲड करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लीड्स ज्या आहेत त्या आपल्या कॅन्डिडेट्सकडून फॉर्ममध्ये घ्यायच्या आहेत. ओके, तर इथे आपण फॉर्मचं नाव देऊ आपण फॉर फ्रेशरसाठी आपण चूज करू. तिथे मग इथे मोर वॉल्यूम आपण चूज करू की त्यांना यूज अ क्विक फॉर्म दॅट इज क्विक टू फिल आउट अँड सबमिट ऑन मोबाईल डिव्हाइस जे यूज करत असतील त्याच्यावरनं ते आपला फॉर्म फिल करू शकतात. ठीक आहे, शेअरिंग सेटिंग्स म्हणजे हा जर माझे ॲडव्हर्टाईज कोणाला शेअर करताय तर तो पण माझा फॉर्म फिल करू शकेल. त्याच्यासाठी मी ओपन करून ठेवलं आहे. फ्लेक्झिबल फॉर्म डिलिव्हरी, याच्यामध्ये ऑप्टिमाइज आणि मॅन्युअल, तर याला ऑप्टिमाइज राहू देऊ आपण. पुढे आपण याच्यामध्ये एंट्री आपण देऊ शकतो, याच्यामध्ये बॅकग्राऊंड इमेज ॲड करू शकतो, बट आपण नाही करणार आहे. इझी वेमध्ये फक्त आपली ॲडव्हर्टाईज तिथे दिसली पाहिजे. इथे आपण हेडलाईन चूज करू. ठीक आहे, तर हेडलाईनमध्ये आपण काय टाकू की फिल दिस फॉर्म टू गेट युअर ड्रीम जॉब इन 2 days. ओके, कोणी पण माझा फॉर्म भरल्यानंतर त्याला 2 दिवसामध्ये माझी टीम कॉन्टॅक्ट करेल आणि त्याला जॉब दिला जाणार. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये काय आहे की वी चार्ज 0 fees टू द कॅन्डिडेट्स. हा आपला सरळ मोटिव्ह आहे की कॅन्डिडेटला आपण हा ऑप्शन देतोय वी चार्ज 0 fees, कारण आपण आपल्या कॅन्डिडेटला एकही रुपया चार्ज न करता त्यांना प्लेसमेंट्स ऑफर करतो. हेच आमच्या म्हणजे SMHR कन्सल्टन्सीचा हा मोटिव्ह आहे. ओके, आम्ही त्या मोटिव्हवर काम करतो, माझे एम्प्लॉईज काम करतात आणि ह्याच गोष्टीवर आम्ही समोर जाणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ऑप्शन चूज करून इथे आपण आपले क्वेश्चन चूज करू शकतो. ठीक आहे, सर्वात आधी मी माझं फर्स्ट नेम माझ्या कॅन्डिडेटने फिल आउट केलं पाहिजे, त्याचं ईमेल ID फिल आउट केलं पाहिजे, त्याचा फोन नंबर फिल आउट केला पाहिजे. फोन नंबर हा ऑप्शनल मी काढून टाकतो, हा त्यांनी भरलाच पाहिजे, कारण माझे कॅन्डिडेट त्यांना कसं कॉन्टॅक्ट करणार ते ह्या गोष्टी आहेत. ओके, मग त्याच्यानंतर त्यांनी त्याची सिटी एंटर करायला पाहिजे, तर मी सिटीचं ऑप्शन देतो त्यांना. मग त्याच्यानंतर जे क्वेश्चन्स आहेत मी त्यांना डिटेलमध्ये आपण त्यांना क्वेश्चन चूज करू शकतो, जसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन की ते आर यू अ फ्रेशर, ते लोक फ्रेशर आहेत की एक्सपिरियन्स आहेत, फ्रेशर ऑर एक्सपिरियन्स, ते त्यांना आपण इथनं डिटेलमध्ये त्यांची इन्फॉर्मेशन घेऊ. हे फ्रेशर ऑर एक्सपिरियन्स, तर इथे 2 ऑप्शन मी त्यांना देणार की ज्यामध्ये ते लोक फ्रेशर आहे की एक्सपिरियन्स हे ते मला कळवणार. ते हे 2 ऑप्शन्स मी इथे त्यांना मल्टिपल चॉईस ऑप्शन्समध्ये त्यांना हे ऑप्शन देणार आहे, फ्रेशर ऑर एक्सपिरियन्स. अशा प्रकारे आपण हा पूर्ण फॉर्म क्रिएट करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन मी त्यांच्यासाठी हा टाकणार आहे, इथे मल्टिपल टाईप क्वेश्चन. आर यू अ इमिडिएट जॉईनर, जॉईनर. मग इथे आपण त्यांना ऑप्शन्स देऊ येस किंवा नो, हे ऑप्शन चूज करून ते आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे इथे आपला फॉर्म फिल आउट करतील. तुम्ही इथं बघू शकता की कस्टम क्वेश्चन माझं इंटरफेस त्यांना कसं दिसणार आहे, फ्रेशर आहे की एक्सपिरियन्स्ड आहे, मग त्याच्यानंतर इमिडिएट जॉईनर आहे का नाही, मग तो त्याची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन भरेल याच्यामधनं. मग आपल्या साईटवर तो रिडायरेक्ट होऊ शकतो, इथनं आपली साईट पण व्हिजिट करू शकतो. आणि सरळ त्याच्यानंतर चॅट ऑन व्हॉट्सअपचा ऑप्शन दिला आहे, म्हणजे फॉर्म फिलअप केल्यानंतर जर कोणाला आमच्याशी जर चॅट करायची राहील तर तो सरळ आमच्याकडे व्हॉट्सअपपर्यंत येऊन जाणार. ओके, तर सरळ आमच्यापर्यंत तो तिथनं आला तरी तो डायरेक्ट म्हणजे जर त्याला अर्जंट नीड असेल तर तो व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकतो आपल्याला. तर आपण नेक्स्ट करू याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन्समध्ये एक डिस्क्रिप्शन म्हणून दिलं आहे. ठीक आहे, तर फिल दिस information to get your dream job. ओके, इथे तुम्ही काय पण टाकू शकता, जसे की our employees fill this information so that we will contact you in next 24 hours. ओके, तर हा मेसेज आपण इथून देतोय. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट करून घेतल्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी, जसं आपल्या प्रायव्हसी पॉलिसी वेगळ्या प्रायव्हसी पॉलिसी तुम्हाला हे क्रिएट करावं लागेल. हे तुम्ही ChatGPTवर जाऊन करू शकता, किंवा मी काय करेल की माझी जी वेबसाईट आहे SMHR कन्सल्टन्सी, तर याच्यावर जाऊन मी वेबसाईटची लिंक कॉपी करेल आणि तीच लिंक ज्याच्यामध्ये माझी प्रायव्हसी पॉलिसीज मी क्रिएट केल्या आहे, प्रॉक्सी क्रिएट केल्या आहे सगळ्या माझ्या वेबसाईटसाठी, तर मी सरळ माझ्या वेबसाईटचं लिंक इथे पेस्ट करतो. आणि नेक्स्ट ओके, थँक्स, युअर ऑल सेट. डिस्क्रिप्शन, वेलकम टू द कम्युनिटी गाईज. ओके, हा माझा मेसेज राहील माझ्या लोकांसाठी, तर हा मेसेज मी इथनं देईल त्यांना. आणि पुढे ॲडिशनल इन्फॉर्मेशन चॅट ऑन व्हॉट्सअपचं ऑप्शन इथनं येतं, म्हणजे तुम्ही त्यांना काय ऑप्शन कॉल टू ॲक्शन काय देतोय मी इथे, चॅट ऑन व्हॉट्सअप. ओके, मग इथं आपण काय करू की हा फॉर्म क्रिएट करू. आपण आपला फॉर्म क्रिएट केला आहे फ्रेशरसाठी, म्हणजे याच्यामध्ये आपण त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता, इथे इन्फॉर्मेशन आपण त्याला त्याची घेऊ शकतो इथनं.
मग नेक्स्ट आपण जे पण काही आपल्याला लीड्स येतील हे आपण गुगल शीटवरनं सेटअप करू. म्हणजे गुगल शीट जर सेटअप केलं आपण तर सरळ सरळ लीड्स तिथनं मला माझ्या शीटवर म्हणजे गुगल एक्सेल शीटमध्ये मला त्या सगळ्या गोष्टी मिळतील. ओके, तर त्यानंतर आपण पर्सनली डाउनलोड पण करू शकतो एक शीट फॉर्मॅटमध्ये, CSV फॉर्मॅटमध्ये. मग आपण ॲड क्रिएटिव्हमध्ये जाऊन आपण काय करू की एक इमेज ॲड करू इथे, ज्याच्यामध्ये काय होईल की मी माझी जी इमेज बनवली आहे म्हणजे जे पोस्टर बनवलं आहे मी जॉब पोस्टिंगसाठी, ते पोस्टर मी इथनं अपलोड करेल. तुम्ही बघू शकता मी इतके सारे पोस्टर्स इथे अपलोड केले आहेत. तर हा पोस्टर आपण अपलोड करून इथे नेक्स्ट करून घेऊ. मग इथे तुम्हाला जसं आपल्या पेजसाठी क्रॉप करायचा असेल तुम्ही वेगळ्या वेगळ्या ऑप्शनसाठी इथे क्रॉप करू शकता. आता जसं तुम्ही इथे बघताय की एक नॉर्मल मला एक मेसेज द्यायचा आहे, ठीक आहे, लोकांना की पुणेसाठी जॉब्स पोस्ट करतोय मी, वी आर हायरिंग फ्रेशर्स अँड लोन रिकव्हरी एजंट्स. ओके, तर स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपली ॲड कशी दिसेल, व्हर्टिकलमध्ये कशी दिसेल आणि हॉरिझॉन्टलमध्ये कशी दिसेल, ह्या तिन्ही पण ऑप्शन इथे दिलेले आहे. प्रायमरी टेक्स्ट आपण इथे करू की वी प्रोव्हाइड जॉब्स फॉर फ्रेशर. ओके, हा आपला प्रायमरी टेक्स्ट आहे. हेडलाईन आहे वी चार्ज 0 फीस फ्रॉम कॅन्डिडेट्स, ही आपली हेडलाईन आहे. आणि डिस्क्रिप्शन फिल द इन्फॉर्मेशन किंवा वी प्रोव्हाइड प्लेसमेंट, डिस्क्रिप्शन देऊन देऊ आपण. आणि कॉल टू ॲक्शनमध्ये आपण त्यांना काय करू, अप्लाय नावचं ऑप्शन देऊ, म्हणजे त्यांना अप्लाय नावचं ऑप्शन इथे दिसेल. नेक्स्ट केल्यानंतर इथे ॲडव्हान्टेज प्लस क्रिएटिव्ह एनहान्समेंट तुम्हाला दिसतील. म्हणजे फेसबुक ॲड मॅनेजर काय करेल की स्वतःच त्या फेसबुक ॲड मॅनेजरचा AI क्रिएटिव्ह एनहान्समेंट्स तुम्हाला इथून बघायला भेटणार, जिथनं ॲड ओव्हरलेस तुम्ही करू शकता, व्हिज्युअल टचअप देऊ शकता, ॲड म्युझिक करू शकता, टेक्स्ट इम्प्रुव्हमेंट देऊ शकता. मी टेक्स्ट इम्प्रुव्हमेंट्स काढून देईल, म्युझिक ऑन राहू देईल, व्हिज्युअल टचअप दिले पाहिजे माझ्या पोस्टसाठी, प्लस ओव्हरलेस त्यांनी ॲड केले पाहिजे. इथे आपण करू डन. आणि इथे पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता अप्लाय नावचं ऑप्शन इथे आलाय. कॉल टू ॲक्शन माझ्या ॲड्स अशा दिसणार मला. आणि तुम्ही जिथे जिथे तुमच्या पेजवर तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्म्सवर ॲड रन केलेत तुम्हाला इथे बघू शकता वी चार्ज 0 फीस फ्रॉम कॅन्डिडेट्स, हा आपला मोटिव्ह होता. आपण कॅन्डिडेट्सला चार्ज करत नाही, वी प्रोव्हाइड जॉब्स फॉर फ्रेशर, इथे आपण जसं प्रोव्हाइड केलं होतं हेडलाईन वगैरे. डिस्क्रिप्शन हे तुम्ही बघू शकता, फेसबुक फीड, इंस्टाग्राम स्टोरीज, फेसबुक स्टोरीज, फेसबुक मार्केट प्लेस, इंस्टाग्राम रील्स, प्रोफाईल फीड, फेसबुक रील्स, मग त्याच्यानंतर ॲड्स ऑन फेसबुक रील्स. मग हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथून बघायला भेटतील की म्हणजे तुम्हाला तुमची ॲड कशी दिसते हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या इंटरफेसमध्ये बघायला भेटेल ॲडव्हान्स प्रिव्ह्यूमध्ये. पुढे जाऊन आपण काय करू की सरळ आपली ॲड पब्लिश करून टाकू. पब्लिश केल्यानंतर काय करेल की फेसबुक ॲड मॅनेजर आहे ना तो ती रील पहिले रिव्ह्यूमध्ये जाईल. ओके, आता इथे बघू शकता इन ड्राफ्टमध्ये आहे. आता पूर्ण पब्लिश झाल्यानंतर इथे मल्टिपल आयटम्स पब्लिश. आता आपण काय केलंय की आपण इथे पेमेंट आपला ऑप्शन जे आहे बिलिंग अँड पेमेंटमध्ये आपण आपलं पेमेंट ॲड केलं नाहीये. तर पेमेंट ॲड केल्यानंतर ही ॲड रन होईल. तर सर्वात आधी इथे तुम्ही ॲड पेमेंट म्हणजे ॲड फंड करावं लागेल तुम्हाला. किती फंड ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अमाऊंट एंटर करायची. UPI ते तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जर केलं असेल तुमच्याकडे जर असेल तर तो एक परफेक्ट वेमध्ये राहील किंवा तुम्हाला परत त्या गोष्टीला पेमेंट करायची गरज राहणार नाही. मग नेक्स्ट केल्यानंतर फेसबुक परत ती जी ॲड आहे आपली ती परत रिव्ह्यू करेल आणि जे टायमिंगला आपण दिले आता वाजता 3:05 एक 25 मिनिटं आहेत आपल्याकडे. ती तेव्हा 3:30 वाजता रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर ती ऑटोमॅटिक पब्लिश होईल. एक ते 1.5 तासामध्ये, मॅक्स 2 तासामध्ये तुमची रील अपडेट होईल. आणि जेव्हा तुमची रील अपडेट होईल, तुमचा ॲड अपडेट होईल ओके इथे, तर त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बघू शकता व्हेरियस कॅम्पेन्स आपण रन केले होते ज्याच्यामध्ये आपले रिझल्ट्स आपल्याला भेटले. आणि आपण हे लीड फॉर्मॅटमध्ये म्हणजे जे लीड्स आहेत हे एक्सेल फॉर्मॅटमध्ये इथे डाउनलोड करू शकतो. आपला कॉस्ट पर रिझल्ट, बजेटला आपण किती बजेट लावला होता, किती अमाऊंट स्पेंड झाली आतापर्यंत, आपली किती इम्प्रेशन्स आलेत, किती रीच आलेत आणि कधी एंड होणार आहे, ॲट्रिब्यूट सेटिंग, याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन तुम्ही चूज करून पूर्ण एक डिटेल टार्गेटिंग करून सगळ्या गोष्टी तुम्ही इथनं करू शकता. तर दिस इज ऑल फॉर द डे. ओके, तर आणखी काही तुम्हाला जर इश्यूज आले काही मेटा ॲड्स रन करण्यामध्ये किंवा कुठे पण तुम्ही म्हणजे तुम्हाला अडचण येत आहे, तुम्ही कुठे पण थांबत असणार तर मला खाली कॉमेंट्समध्ये तुम्ही तुमचे मेसेजेस करून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही माझे कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझं इंस्टाग्राम पेज, माझं फेसबुकचं पेज इथे तुम्हाला मेन्शन करणार आहे. तर तुम्हाला काही जरी अडचण आली मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला हेल्प करेल तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये. आणि चलो गाईस, पुढच्या व्हिडिओसाठी बनून राहा. आणखी खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत, खूप सारे सिनेमॅटिक ब्लॉग येणार आहे. तर माझ्यासोबत बनून राहा या गोष्टीसाठी. आणि काही पण प्रॉब्लेम आला तर मला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.